प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये तुमच्याकडे पाहायला मिळत आहे. वारपलटवार सुरू आहे. याल का रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसेंवर टीका करताना असं म्हटलं आहे की रोहिणी खडसेंनी त्याच्या नावापुढे नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून मतदारसंघात फिरावं, त्या दिवशी त्यांना कोण ओळखतं हे लक्षात येईल. हे तुम्हाला बरोबर वाटतं व खरं त्यांचं म्हणणं? वास्तव आहे ना, एखादी महिला भगिनी ज्या दिवशी आपलं माहेर सोडून सासरी जाते त्या दिवशी सासरचंच नाव लावते. असं कसं करता येईल? त्या ज्या बोलल्या त्या वास्तव बोलल्या, त्या काय चुकीच्या बोलल्या? आणि कार्यकर्ता तशा अशीच असते, तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. बाप ज्या त्याच्या टाळूवरचं हे नाही करायची गरज काय आपल्याला. ते जे बोलले ते बरोबर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला जी घटना दिली, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे ती ही सत्तेचं विकेंद्रीकरण करणारी घटना आहे. म्हणजे पुढाऱ्याच्या घरात पुढारी जर देत गेले तर राजेशाही निर्माण होऊन जाईल. खरे कार्यकर्ते जे ग्राउंड लेवलवर काम करतात ते कार्यकर्ते मागे पडतील. तुम्ही कार्यकर्ते दशेत या, काम करा, स्वतःचं नेतृत्व सिद्ध करा आणि तुम्ही पुढे या. स्वतःचं नाव पुढे घेऊन चला. काही म्हणणार नाही, कोणाचं तुमचं कौतुकच केलं जाईल, तुम्हाला उचलून धरलं जाईल. पण फक्त येताबरोबर नेता व्हायचं आणि वरिष्ठ लोकांवर फक्त आसूड काढायचे आणि सांगायचं की आम्ही अमुक आहे. घराणेशाही काही बरोबर नाही. या देशाला लागलेली कीड आहे. घराणेशाहीमध्ये अनेक लोकांचे बळी गेलेले आहे. मला असं वाटतं रुपालीताई ज्या बोलल्या त्या खरं बोलल्या. त्यांचा अभ्यास फार कमी भाऊ.